माझं नाव प्रगत लोके आणि वेलकम बॅक टू माय ब्लॉग. गावाला आलो आहे आणि गावाला बघा नाही काय दिसतंय. पाऊस. झोपलेलो आणि अचानक आवाज यायला लागला, टुपूर 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 टुपूर, आणि डाग पण गडगडतात. पण अचानक पावसाला सुरुवात झाली आहे. सरप्राईजिंग अवकाळी पाऊस आहे, जास्त नको कारण नाहीतर मग आंब्यांचं नुकसान होऊ शकतं याच्यामध्ये. थोडाफार ठीक आहे, निसर्ग आहे, पडू शकतो. पण बघा ना, जर पाऊस पडला तर दोन्ही गोष्टी होणार. आज वातावरण मस्त एकदम थंडगार होईल आणि नंतर उद्यापासून अजून कडक गरम होणार. आणि बघा कसं आपलं घरासमोरची आपली बाग, मस्तपैकी आपली नारळाची, पोपईची झाडं, फणसाची झाडं, स्पायसेसची झाडं, तिकडे आंब्याची झाडं आहेत, इकडे मस्तपैकी विहीर, मोठं घर, कृष्णकुंज. आणि त्याच्याशिवाय इकडचं पण काम आता बऱ्यापैकी झालेलं आहे. मस्तपैकी एक छोटासा ओपन स्काय टेरेस. ओके, सो आता फक्त हे तोडायचं बाकी राहिलं, म्हणजे कसं मग इथून डायरेक्टली टेरेसवरती जाता येईल. पण सध्या मी तर जाऊ शकतो. आणि बघा काय भारी वाटतं. आणि बघा समोरचं मस्तपैकी एक झाड आहे आंब्याचं, आणि त्याला भरपूर असे आंबे लागलेले आहेत, बघू शकता तिकडे. असं टेरेस जसं तुम्हाला म्हटलेलं. आणि इथे मस्तपैकी ते टेबल वगैरे टाका, फ्रेंड्स फॅमिलीबरोबर मस्तपैकी टाईम एन्जॉय करा. असं निसर्गाच्या सानिध्यात पावसाळ्यात तर एकदम अजून भारी वातावरण होऊन जाईल. सो आपलं छोटं घर जे आता छोटं राहिलं नाही, आता बऱ्यापैकी मोठं झालं आहे. गडगडण्याचा आवाज येतो का तुम्हाला? पाऊस पाऊस पाऊस. म्हणजे ऊन एवढं होतं आणि गरमी एवढी झाली आहे, तर एक्सपेक्टेड आहे पाऊस आजकाल लवकर येतो. तुम्हाला माहिती आहे, मे महिन्यातच. फक्त एवढंच वाटत राहतं की म्हणजे मी गावाला आलो आहे आणि पाऊस पडला तर भारीच वाटेल. ओके, बट बिकॉज ऑफ ओनली आंबे, ओके, असं वाटतं की नको आता पावसानं नको पडू दे. पडला तर छान वाटेल तसं. आणि आता इकडे रूम्स पण रेडी झालेले आहेत, फक्त आतमध्ये जाता येत नाही कारण कनेक्शन नाही झालं आहे. सो बघा समोरचं दिसतं आहे तुम्हाला, ती खिडकीतून आता रस्ता करायचा बाकी राहिला आहे. पण बघा ही मस्तपैकी एक छान रूम रेडी झालेली आहे. ओके, सो इकडे मस्तपैकी एक बेड येईल आणि इकडे कोपऱ्यात वॉशिंग मशीन वगैरे, वरती सामान ठेवायला पण जागा झालेली आहे आणि मस्त हवेशीर आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडे चिवची रूम. चिवची रूम तर एकदम भारीच झाली आहे, काय म्हणता. सो चिवसाठी इकडे छानपैकी बेड येईल, वॉर्डरोब पण ठेवता येईल आणि समोरचं अजून फोडायचं काम बाकी आहे. ओके, सो त्या खिडकीतून मस्तपैकी दरवाजा बनेल, इथे वॉशरूम बनेल आणि इकडे पण बघा मस्तपैकी हवेशीर आहे कारण ही पण खिडकी, ती पण खिडकी. ओके, आणि इकडून गोठल्याचं घर पण. सो आता रुपेशकडे आलो आणि रुपेशच्या अंगणातून बघा म्हणजे बॅकयार्डमधून घर कसं दिसतं आहे. आणि पाऊस तर एकदम धुवाधार चालू झाला आहे, जोरदार. आणि एवढा गरमी झाली तर त्या अनुषंगाने पाऊस बघा त्या भारी आहे. आणि काय धुवाधार पाऊस आला बघा ना. समोरच्या झाडावरती आंबे आहेत, पण जर असा पाऊस लागायला लागला आणि असा बघा वारा पण सुटला आहे तर त्या आंब्यांचं काय खरं नाही. सो आजकाल शेतकऱ्याचं जी आयुष्य म्हणजे ना तारेवरची कसरतच झालेली आहे. सगळ्या अवकाळी पावसाने घोळ होतो, घोळ. आता किती आशा लागून राहिली असेल या आंब्याच्या झाडवाल्यांना की बाबा मस्त आंबे लागले आहेत. एक तर आंब्याचं कुठे प्रोडक्शन नाही आहे आणि आपल्या झाडाला लागले आहेत, पण आता हे जर असा पाऊस पडला आणि त्यात जर वारा गेला तर मग आता काय करत नाही याला. बघा ना, सगळं पाणीच पाणी झालं. सो बघा आपलं देवाचं घर काय वेगळं वाटतंय ना एकदम पावसामुळे. हा काहीतरी वेगळाच अनुभव होता. तर धुवाधार पाऊस बघायला मिळतो आहे आणि सगळं बघा पाणीच पाणी साचलं आहे. पण झाडांना तर मस्तपैकी एक विश्रांती मिळाली या उन्हापासून. आणि बघा ना का मस्त पारिजात, जरा ती सुकलेलीच झाडं उन्हामुळे, पण आता पाऊस पडायला लागल्यावरती एकदम भारी झाली. काय बघा ना आपली जाई जुई, त्याच्यामध्ये कुठेतरी जुना लिंबू आहे, त्याच्यात गावठी लिंबू आहे. इकडे मोगरा तर बघा ना काय भारी आला आपला. आता थेंब थेंब पाऊस पडतो, भिजूया जरा पावसात, काय म्हणता. बघा ना मोगरा तर बघा, वाव. प्रेरणाने बघितलं असं तर खुशच झाली असते प्रेरणा आणि आई पण. आवळ्याचं झाड, इथे गवती चहा बघा काय झाला आहे तो, शोभेची झाडं बघा.
इथे ही शोभेची झाडांनी पण मूळ धरला आहे. हा इकडे आंबा लागलेला, हा इकडे आपला गावठी लिंबू का लागले नाही अजून. इथे आपला मस्तपैकी आहे बघा गुलाब, आवळा, चिकू. तर बघा चिकू लागायला सुरुवात झाली आपले. या एवढंच छोटंसं झाड होतं, आठवतं ना तुम्हाला. आणि इकडे बघा हा अजून एक चाफा, आणि इकडे पेरू, आणि तिकडे अजून एक आंबा. हो, आणि इथे आपलं घर. वाव, या 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 भारी वातावरण एकदम. ओके, आणि इकडे बघा चाफा बघा, सोन चाफा. सो वातावरण एकदम बदलूनच गेलं साफ. भारी. सो पाऊस काय कमाल गोष्ट आहे बघा. हार्डली 10 मिनटं पाऊस पडला, पण या पावसाने सगळं निसर्गाचं रूपच बदलून टाकलं. वातावरण एवढं असं छान थंडगार झालं ना एकदम. बघा ना, जमीन नुसती तापलेली, एकदम मस्त थंडावा क्रिएट झाला त्याच्यामध्ये. आणि आता ओढ लागली ते समुद्रावरती जायची. काय करूया, जाऊया का? पण फटाफट आधी रेडी व्हावं लागेल. सो पाऊस पडला, त्यामध्ये एक गोष्ट चांगली झाली ती म्हणजे ना माझी गाडी धुवून निघाली. कारण कालपासून ती एवढा प्रवास करते ना, काय प्रवास करते तुम्हाला सांगतो. पण या आधी आपल्याला जायचं आहे ते आपल्या श्रीदेव रामेश्वराच्या मंदिरामध्ये. आज रामनवमी, तर मंदिरात जाऊन दर्शन घेऊया मस्तपैकी. छान प्रोग्राम वगैरे असतात, दुपारी पण होता, रात्री पण असतात. तर मी आलो 11 वाजता, त्यामुळे जेवलो आणि झोपलो. आता फ्रेश झालो आहे. तो आता कसं वाटतं आहे आपलं छोटं घर, व्हाईट हाऊस. सो आता धुरंधर 2 बघून आलो. ओके, सो व्हाईट हाऊस ॲक्च्युली नाव बदनाम पण आहे आणि नाव पण आहे त्याच्यामध्ये. कारण USA प्रेसिडेंटचं जे हाऊस आहे त्याला पण व्हाईट हाऊस म्हणतात. दाऊदचा पण व्हाईट हाऊस आहे. आणि हे इकडे आता हे व्हाईट हाऊस, ह्याला पण पूर्ण व्हाईटच काढणार रंग. आणि त्याच्याशिवाय आपला मालवण विला पण तुम्ही बघितलात व्हाईट कलरमध्येच आहे. तर गाडी धुवून रेडी. तर चला देवदर्शनाला, पण आधी समुद्रावर. गजवाद वेगळे आलो आणि पहिल्यांदा दर्शन झालं ते JCBचं. आणि रस्त्याचं काम चालू आहे, सिमेंटीकरण करतात आहे बघा. तिकडे बघा एक सेफ्टी वॉल बांधली आहे, कारण मग कधी पण काही पडलं वगैरे तर. त्यामुळे मला असं वाटतं पूर्णच्या पूर्ण एरिया आता छानपैकी डेव्हलप होतो आहे. तिकडे बघा दुकानं तिकडे शिफ्ट केलीत, पहिल्यांदा इथे मध्येच होती. तर त्याच्यानंतर मग इकडे हे बघा कॉन्क्रिटीकरण करता येते ते छानपैकी. आणि तर हा जरा वेगळंच रूप बदललं आहे ॲक्च्युली. तर इथे पहिल्यांदा सगळी झाडं वगैरे होती, तर आता इथे हे सगळं छान साफ केलं आहे. तर म्हणजे आता हा पण एक मोठा व्ह्यू पॉईंट होईल. बरंच काय वेगवेगळं करतायत, प्रत्येक वेळी येतो तेव्हा काहीतरी वेगळं दिसतं. तिकडे आपले आय थिंक मंगेश आहे, तो मंगेश आहे, दीपक आहे. ओके, असं मस्तपैकी बोटीवरून आले आहेत ते. आणि आता मच्छीचं बघतायत ते. हां, दीपकच आहे तो. ओके, सो बघा सगळ्या बोटी लागलेल्या आहेत. आणि त्याच्या बाजूचं काम अजून पण चालूच आहे जेट्टीचं. म्हणजे ही जेट्टी आता मोठं करण्याचं काम चाललं आहे, एवढं तर मला माहिती आहे. आणि हा रस्ता आता कायमस्वरूपी खाली जाण्यासाठी करतात काही माहिती नाही मला. ओके, सो मे बी करत पण असतील. हो, सगळं रिव्हेल होईल आपल्याला. या जरा आई गजबादेवीकडे जाऊया, दर्शन घेऊया आपण मस्तपैकी. सो तिकडे JCBचं काम जोरात चाललं आहे. आणि तिकडे बरेचसे पर्यटक पण आले आहेत, इकडे पण आहेत. जे आपण आता मंदिरात जाऊया. जरा ओलं झालं आहे, त्यामुळे पाय सांभाळून जावं लागतं आहे. सो आई गजबादेवी हे पूर्वी ना काळ्या दगडामधलं मंदिर होतं. तर मंदिराचं सगळं रूपरेषा बदलली, आधुनिक झालं. पण आई गजबादेवी मात्र एकदम काळ्या दगडामध्येच आहे अजून पण. किती सुंदर मूर्ती आहे बघा. सो बघा आपल्या मेडपावच्या बीचचा सुंदर असा व्ह्यू. सो बघा आपल्या मेडपावच्या बीचचा सुंदर असा व्ह्यू. आणि इकडे बघा एवढी जी गर्दी दिसते ना, आणि इथे आहे फ्री वायफाय. फोटो सेशन चाललं आहे. मोस्टली छत्तीसगड वगैरून असतील. बघा काम तर काम, आणि मस्त फिरणं पण होतं त्यांचं. सो खालच्या मंदिराचं काम आता ऑलमोस्ट झालेलं आहे बघा. इथे लेवलिंग पण झालेली आहे. मला असं वाटतं तिकडून रस्ताच करतात की काय कळत नाही, तर कळेल आपल्याला हळूहळू. पण ते काम मात्र अजून पण चालू आहे. ओके, तिकडे आता हे थोडी लेवलिंग झाली, इकडे सगळे दगड वगैरे पडलेत, पण तिकडचं काम अजून पण बाकी आहे. तर ते पण काम लवकरच होऊन जाईल. आणि बघा ना बऱ्यापैकी पर्यटक आहेत तिकडे. बघा कासवाची अंडी प्रोटेक्ट करायला त्यांनी प्रोटेक्शन वॉल बांधलेली आहे. ओके, सुट्ट्या ऑलरेडी पडलेल्या आहेत, एक्झाम संपलेल्या आहेत. आणि हा जरा एक लाँग विकेंड झाला आहे. बरेचसे जण जरा पळाले आहेत कोकणामध्ये, आणि त्याच्यामध्ये असा पाऊस पडला आहे. कडक ऊन होतं, चांगलाच उष्मा झालेला, पण पाऊस पडल्यामुळे वातावरण एकदम आल्हाददायक झालेलं आहे.
आणि खरं बोलायचं तर एवढं भारी वाटलं ना, ओके एकदम फ्रेश झालो असं. कारण काल सकाळी मी 7 वाजता तापळ्यावरून निघालेलो. माझ्याबरोबर प्रेरणा आणि चिव होती, त्यामुळे गाडीच्या स्पीडवरती मला कंट्रोल ठेवावं लागत होतं. त्याच्यामुळे कसा बसा करत करत मी 3:30-4पर्यंत पोचलो घरी. त्यानं थोडा फ्रेश झालो वगैरे आणि नंतर मग परत संध्याकाळी मी गेलो ते गोरेगावला. एक महत्त्वाचं काम होतं, त्या कामाबद्दल पण मी तुम्हाला नंतर सांगेन कधीतरी, ओके. पण आता तर डिस्क्लोज नाही करू शकत, पण चांगलं काम. सो ते काम केलं, मग घरी आलो आणि घरून मग रात्री निघालो अराउंड 12 आणि त्यानंतर मग रात्राचा सगळा प्रवास करून आलो घरी. तो एवढा एक्झॉस्ट झालेलो ना, कारण सगळं क्षीण होता. कारण काल पण ट्रॅव्हलिंग केलं जवळजवळ 8-8.5 तास. आता हे जवळजवळ 11 तासाचं ट्रॅव्हलिंग. त्याच्यामुळे जेवलो आणि झोपलो आणि आता उठलो. तर उठल्यानंतर असं दिसतं आहे की मस्तपैकी छान पाऊस पडला आणि असं छान वातावरण झालेलं आहे. तर जरा इथे थोडा वेळ मस्त रिलॅक्स करूया. वायफाय आहे, तर फ्रेंडाला आणि चिवला पण कॉल करूया. पण आय समटाईम्स वंडर, ओके. सो चिवला जेव्हा समजायला लागेल, चिव जेव्हा मोठी होईल तेव्हा सिरियसली, ओके. आता एवढे ब्लॉग होत नाहीत, पण एक ब्लॉग ती जर बघेल तर तिला कळेल की यार हे समुद्रकिनारा कोणाकडे कसा होता. म्हणजे 8 वर्षापूर्वी ब्लॉगिंग करायला सुरुवात केली त्यावेळेला वेगळा समुद्रकिनारा होता. तर त्याच्यामध्ये एवढे चेंजेस होत आहेत. आमच्या गावचं घर पण मी काही जुने फोटो बघत होतो 2016 सालचे वगैरे. तर त्यावेळी म्हणजे त्यावेळी फक्त फोटो काढायचो ना, 10-12 वर्षापूर्वी किंवा 15 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी. त्यावेळी कसं होतं, जुनं कौलारू घर, मातीचं घर, नंतर मग ते स्लॅबचं झालं, मग छोटं घर आता हळूहळू मोठं होत आता हेच मोठं घर झालं आणि मस्त बाउंड्री झाल्या, झाडं लागली. सो एकदम भारी, एकदम वेगळं, वगैरे. ते हे तिला अनुभवता येईल जर तिने ते ब्लॉग बघण्यात इंटरेस्ट दाखवला तर. आता मीच बघत बस आणि मीच दाखवेन तिला, काय म्हणता. सो बघा, छान संध्याकाळ झाली आहे, सूर्य अस्ताला गेला आहे आणि त्यानंतरची अशी संध्याकाळ. एक वेगळंच वातावरण, भारीच ना. जस्ट चिवला व्हिडिओ कॉल केला, तिला पण हे दाखवलं. आता माहिती नाही तिला ते काय कळलं. पण आता ती उंकारे वगैरे देते, ओके, रिस्पॉन्ड करायला लागली आहे. सो आता ना ही एक बाउंड्री वॉल बनते आहे आणि आत्ताच कळलं की इथे गार्डन आहे, ओके. सो असं मला मोठं गार्डन आहे. तिकडे भक्त निवास आहे, तिकडे पार्किंग आहे, तिकडे स्टेप्स येणार आहेत, ओके. सो हे असं पूर्ण गार्डन आहे तिथपर्यंत. ती वॉल दिसते तिकडे तुम्हाला, तर याच्यामध्ये माती बिती भरली जाईल आणि वाव, छानच होईल. म्हणजे आपल्याला देवगडला कसं आहे गार्डन, तर तसंच काहीचं गार्डन आता मिठभावला पण बनतं आहे. सो मला असं वाटतं हेच गव्हर्मेंटने आधी केलं पाहिजे होतं, रादर दॅन ते करत बसले. MTDC रिसॉर्ट जे आता असंच बंद पडलं आहे, कोण चालवायला पण घेत नाही. करोडोंची जी इन्व्हेस्टमेंट होती लोकांची, म्हणजे आपल्या सगळ्यांची टॅक्सपेअरची, ती फुकट गेली आहे. तिकडचं तर ते सगळं गेलं, म्हणजे लाकडाचं जे बांधकाम होतं ना ते सगळं, ते तर सगळं नष्टच झालं, ओके. पावसामुळे किंवा वादळामुळे, कारण त्याचं मेंटेनन्स झालं नाही. तिथे करोड रुपये संपले, तिथे करोड रुपये वेस्टेज अजून पण जातातच आहेत, कारण अजून पण कोणी चालवायला घेतलंच नाही आहे. पण दिस वॉज द राईट इन्व्हेस्टमेंट. देर आहे, दुरुस्त आहे गव्हर्मेंट. आता मी नावं घेत नाहीत. आता मला एक लोकल माझाच व्यक्ती आहे तो सांगायला लागला, पण माझ्या खात्रीला एक इन्फॉर्मेशन नाही आहे. पण मी आता साताराला होतो, तो शिंदे साहेबांचं नाव घेत होतो, तर असं कळतं आहे, ओके. सो मे बी आता शिंदेसाहेब पण आहेत, नितेश राणेसाहेब पण आहेत, तर त्यांच्या कुठेतरी अनुषंगाने हे सगळं होत असणार. आणि आपले मिठभाऊचे सुपुत्र पण आहेत, फाटक साहेब, ओके. सो त्यांच्या पण अनुषंगाने हे सगळं होतं आहे, ओके. सो एक लोकल व्यक्ती लागतो, जसं मी तुम्हाला बोललो की साताऱ्यामध्ये जी डेव्हलपमेंट झाली तर शिंदेसाहेबांचं गाव आहे त्याच्यामुळे झालं. सो आता फाटक साहेब आपल्या गावचेच आहेत, तर त्याच्यामुळे त्याने इनिशिएटिव्ह घेतलं असणार आणि बाकीच्यांनी सपोर्ट केला असणार किंवा आत ठेवलं असणार, त्याच्यामुळे आता कुठे ना कुठेतरी हे होतं आहे. सो बघा, मला असं वाटतं अजून 2-3 वर्षानंतर मिठभाव एकदम टॉपचं पर्यटन स्थळ होईल. कारण गार्डन झालं ना तर मग कसं लोक इकडे थांबणार, गार्डनमध्ये रिलॅक्स वगैरे करणार छानपैकी, आणि भक्त निवास असेल तर स्टे पण करतील, ओके. सो इथे जेट्टी पण बघा, तिकडे आता थोडंसं जेट्टी झालेली आहे, आता इकडची पण जेट्टी बनते आहे. सो बरेच इम्प्रूव्हमेंट होते आता. सो कळेल आपल्याला 2-3 वर्षामध्ये काय काय होतं आहे ते. लाईट हाऊसचं पण आहे, पण ते काम एवढंच नाही आहे, ते नंतर आहे जरा, असं कळलं. बघू कधी काय होतं ते. पण आता तरी आपण निघूया श्रीदेव रामेश्वराच्या दर्शनाला. सो बघा काय मस्त वातावरण आहे आणि संध्याकाळची वेळ, असा सूर्यप्रकाश आणि याच्यामध्ये असं खोलून दिसणारं आमचं श्रीदेव रामेश्वराचं मंदिर आणि असे संगीतमय सूर, भारीच. सो गाडी पार्क केली आहे आणि या
दर्शनाला जाऊया. आणि बघा लाईव्ह संगीत चाललं आहे, लाईव्ह संगीत. सो श्रीदेव रामेश्वराच्या गाभाऱ्यात आलो होतो आपण आता. हे बघा ना किती सुंदर मूर्ती आहे. एकदम छान प्रसन्न वाटलं ना. असं लाईव्ह संगीत आणि मंदिराचा गाभारा. सो जे कष्ट घेतले मुंबईवरून इथे येऊन प्रवास करण्याचे ते सार्थकी लागले. काय म्हणता, रामनवमीच्या निमित्ताने सगळे आपले देव. आणि यावर्षी मला माहिती आहे मोठा सोहळा झालेला. सो मिडभाऊचा रामेश्वर पण श्रीदेव कुणकेश्वराच्या रामेश्वराला भेटायला गेलेला तो सोहळा पण तुम्ही बघितला असाल. इथे पालखी आहे त्याची. सो कोकणातली मंदिरं, असं आहे मस्तपैकी संगीत, भारीच वातावरण. छान पालखी सजवली आहे. तर या पाया पडून घेऊया. श्रीराम. सो आता बराच वेळ झाला मी इथे बसलो आहे. कोकणातली मंदिरं, हे संगीत आणि असं वातावरण, ही परंपरा. मला असं वाटतं इथे आता सुमन सर आहेत आमच्याच गावचे. आणि जो मुलगा आहे मी त्याला ओळखत नाही, बट आय थिंक गावचेच आहेत ते पण. एवढे सुंदर गात आहेत. सुमन सरांनी पण मस्तपैकी तबल्यावरती त्यांना साथ दिली आहे. पेटी पण वाजते आहे. मला असं वाटतं एखादा स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स असतो ना, आणि लोक बोलतात मेडिटेशन हे ते, असं शास्त्रीय संगीत ऐकणं हे सुद्धा मंदिरामध्ये हा एक स्पिरिच्युअल एक्सपिरियन्सच आहे. बेस्ट वे टू मेडिटेशन करण्याचा बेस्ट वे आहे. काय म्हणता तुम्ही? बघा ऐकतच राहावंसं वाटतं ना. सो कोकणातील मिडभावावरून शुभ सकाळ सकाळ झाली आणि मस्त कोवळं ऊन येतं आता तिकडून सूर्याचं. सकाळी लवकरच उठलेलो, ते एक गोष्ट आहे. गावाला आलो ना की सकाळी लवकर जाग येते. सो मला आज तर 5पासूनच जाग येत होती, पण शेवटी मी उठलो 6:15 आलो. जरा झाडांमध्ये आपला मस्तपैकी टाईम स्पेंड केला, फ्रेंडाला कॉल केला, चिवशी बोललो, चहा वगैरे प्यालो, फ्रेश झालं आणि आता निघालो आहे ते मालवणला. आज आपलं शूट आहे एक रिअल इस्टेटचं. ओके. आणि काही मीटिंग्स पण आहेत रिअल इस्टेट रिलेटेड. आणि नंतर मिडभावला पण यायचं आहे. सो बघूया. आजचा दिवस जरा हेक्टिक आहे, त्यामुळे आपल्या या ब्लॉगमध्ये मी आता इथेच थांबतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.